ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंसह अन्य व्यक्तींवर झालेल्या हल्ल्याचा रिपाई पीजी गटातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे। देशात अमन शांतीसह काँग्रेस सरकार येण्यासाठी अजमेर शरीफ दरगाहमध्ये दुआ करावी असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केलंय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनात चाय पे चर्चा केली। हम सब एक हैचा नारा यावेळी देण्यात आला। खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे शिवजयंती उत्सव सोहळ्याची तयारी वेगानं सुरू आहे। पुढील आठवड्यात विविध मंडळांना मूर्तीचं वाटप करण्यात येईल। डॉक्टर रेवा कुलकर्णी यांनी संस्कृत PhD साठी गाईड बनण्याचा बहुमान प्राप्त केला असून सोलापूरकरांसाठी ही गौरवास्पद बाब आहे। नागनाथ नगरात शनिवारी सकाळच्या सुमारास भीषण अग्नितांडव घडलं। एक दुकान 4 घरांनी पेट घेतला तर 3 शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या। ख्यातनाम उद्योगपती मोहन कदम यांनी सोलापुरातील भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुलास भेट देऊन कार्यपद्धतीचा आढावा घेतला। भाषा संवर्धनासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन प्राचार्य E.V. तांबोळे यांनी उर्दू वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी केलंय। सुन्नी दावते इस्लामी सोलापूर शाखेतर्फे सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी मुशायऱ्याचं आयोजन करण्यात येणार आहे। MRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि बालरोग संघटनेतर्फे विविध आजारांवर तज्ञांचं मार्गदर्शनपर शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। निर्जरा केअर फाउंडेशनच्या वतीनं दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी विविध वयोगटासाठी कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे। हॉटेल मालक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चक्क पोलिसांनाच बेदम चोप दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घरात चालणाऱ्या कुंटलखान्यावर छापा टाकून शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे। बोगस गिराईक पाठवून पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे।